गुड मॉर्निंग फ्रेंड्स अँड वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग. मी नेहा आणि तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सो ठीक आहे, आज ब्लॉग मी गाडीतूनच स्टार्ट करते आहे. कुठे जाते, कशासाठी जाते, त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते. त्याआधी ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील. सो ठीक आहे, आता मी आणि माझा भाऊ आम्ही जातो आहे आत्याकडे. जेवणासाठी बोलवलं आहे आत्याने. तर आता आम्ही जातो आहे साक्रीला, घरातून निघालो आहे. सो विचार केला की ब्लॉग स्टार्ट करू आणि तुमच्यासोबत त्या सगळ्या गोष्टी शेअर करू. सो ठीक आहे, ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट सुद्धा नक्की करा. आता 10-15 मिनिटात आम्ही आत्याच्या घरी पोहोचतोच आहे. आणि वातावरण पण छान आहे, मस्त पावसाचं वगैरे वातावरण आहे. थोडं ऊन पडलं आहे आज. सो ठीक आहे, पोहोचूच आम्ही आता 10 मिनिटात. सो ठीक आहे फ्रेंड्स, आता आम्ही छानपैकी आत्याच्या घरी पोहोचलो आहे. आता मी वरती जाते, त्यानंतर आत्या वगैरे त्यांना सर्वांना भेटते आणि त्यानंतर ब्लॉग स्टार्ट करते. आता खरं वरती येऊन आहे ना, आत्यांचा ऑलमोस्ट 90% स्वयंपाक रेडी होता. पण आत्या जे काही चिकन लटपट बनवणार होत्या, सो मी आत्याला बोलली की मी आल्यानंतरच ते बनवा, म्हणजे मला रेसिपी पण शेअर करता येईल आणि कसं बनवतात हे मला पण कळेल. सो इकडे आल्यानंतर आत्याने आधी चिकन जे काही होतं ना, ते छान असं आलं लसूणच्या पेस्टमध्ये हळद मीठ टाकून छान असं 1-1.5 तास मॅरिनेट करून ठेवलं होतं. त्यानंतर त्यांनी तेल ठेवलं कढईत किंवा कुकरमध्ये. तेल छान असं गरम होऊ दिलं आणि त्यानंतर त्यांनी थोडे खडे मसाले आणि जे काही जिरं कांदा वगैरे होतं ते टाकलं. छान कांदा ब्राऊन होईपर्यंत त्यांनी असं परतून घेतला आणि जे काही खडे मसाले होते ते सुद्धा छान तेलात रोस्ट करून घेतले. आता त्यांनी ना इकडे जे काही चिकन लटपट बनवण्यासाठी मसाला ऑलरेडी बनवून ठेवला होता. सो त्यात त्यांनी सर्व जे काही आपले खडे मसाले असतात ते टाकले होते. त्यानंतर भाजलेला कांदा लसूण किंवा कोथिंबीर वगैरेची जे काही आपला हिरवा मसाला असतो त्याची सुद्धा वेगळी पेस्ट त्यांनी बनवून घेतली होती. आणि तेच मग आता मला इकडे जी काही रेसिपी होती ती एक्सप्लेन करत होत्या. काय काय ॲड केलं या मसाल्यात? भाजलेले कांदे, आलं लसूण, वेलदोडे, दालचिनी, ते खडकपूर टाकलं ना आपण आता, ते टाकलंय. एकाच वेळी करून ठेवता? हो, 5-6 भाज्या होतील असं एकाच वेळेस डब्बा भरून ठेवतो. मस्त पटकन होतात मसाल्याच्या भाज्या. आता दिवाळीच्या पिरियडमध्ये तेच चालतं. झटपट होतं, भाजी पण त्याच्याने पटकन होतं. कितीही पाहुणे असू दे, मसाला रेडी असतात, मग वेळ नाही लागत. सो अशा काही पद्धतीने आत्या जे काही त्यांची रेसिपी होती ती माझ्यासोबत शेअर करत होत्या किंवा मला एक्सप्लेन करत होत्या की कुठल्या पद्धतीने कसं वाटण वगैरे बनवून जे काही हे चिकन लटपट असतं किंवा मटन लटपट आपण बनवू शकतो आहे. त्यानंतर त्यांनी जो घरगुती त्यांचा मसाला बनवला होता तो सुद्धा कांद्यांमध्ये टाकून छान असा फ्राय करून घेतला. त्यानंतर त्यांनी त्यात ॲड केले जे काही आपले घरचे बेसिक्स मसाले असतात, जसं की गरम मसाला, लाल मिरची पावडर, हळद वगैरे त्यांनी मॅरिनेशनच्या वेळेसच टाकली होती, म्हणून नंतर त्यांनी हळद वगैरे नाही टाकली. पण धने जिरे पूड, लाल चटणी किंवा गरम मसाला या सगळ्या गोष्टी टाकून त्यांनी सगळं छान असं मस्त तेलात परतून घेतलं. यात त्यांनी कुठेही पाण्याचा वापर केला नाही, कारण चिकन लटपट हे पूर्णपणे ड्राय फॉर्ममध्ये असतं. म्हणून मग त्यांनी मसाला ॲज इट इज फक्त तेलात परतून घेतला आणि त्यानंतर जे काही चिकन मॅरिनेट केलेलं होतं त्यांनी ते त्या मसाल्यामध्ये ॲड करून घेतलं आणि छान सगळ्या गोष्टी अशा एकजीव करून घेतल्या. आणि हे सगळ्या गोष्टी एकदम त्यांनी लो फ्लेमवर शिजवून घेतल्या होत्या. त्यानंतर सगळे मसाले वगैरे जे काही होते किंवा चिकन टाकून ते छान असं मिक्स केल्यानंतर त्याला वरून असं बारीक कोथिंबीरने थोडंफार गार्निशिंग करून घेतलं आणि त्यानंतर त्याला 10 ते 15 मिनटं अगदी लो फ्लेमवर त्यांनी वाफेवर शिजवून घेतलं. आणि छान असं चिकन लटपट आत्यांच्या पद्धतीने बनवून रेडी होतं. सो ही रेसिपी तुम्हीसुद्धा घरी नक्की ट्राय करा. त्यानंतर स्वयंपाक बनवून झाला होता. सो इकडे त्यांची ताटं बनवण्याची तयारी चालू होती आणि जेवणात छान असं चिकनचा बेत होता, म्हणून रस्स्याची भाजी किंवा चिकन लटपट, राईस, चपाती, सलाद वगैरे सर्व छान असं पद्धतीचं जेवण आत्याने ताटात छान असं
ठेवलं होतं आणि जेवणाची जी काही तयारी होती ती सुरू झाली होती. त्यानंतर जेवणं वगैरे झाली आणि घरात ही बच्चू कंपनी होती, यांची खूप सारी मस्ती चालू होती. सो विचार केला की त्यासुद्धा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करू. आणि हे दोघंसुद्धा आते बहिणीचे भाचे होते. सो इतके क्यूट होते ना हे दोघं पण. त्यांची कंटिन्यू मस्ती चालू होती किंवा कंटिन्यू त्यांचं खेळणं वगैरे चालू होतं. आणि खरंच म्हणजे घरात जर लहान मुलं वगैरे असतं ना तर घरातलं वातावरण खरंच खूप वेगळं असतं. आत्याकडे जाऊन वगैरे खरंच खूप छान वाटलं. तिकडे पोटभर जेवणसुद्धा झालं होतं आणि छान असं यांची मस्ती वगैरे बघत दिवस खरंच खूप छान स्पेंड केला. त्यानंतर घराजवळच आत्याने छान असं गार्डन तयार केलेलं आहे. तिकडे भरपूर असे कमळाचे फुलं किंवा इतर भरपूर असे पालेभाज्या किंवा भरपूर फुलांची झाडं वगैरे सुद्धा लावली होती. सो जेवणानंतर आम्ही घरी निघणारच होतो, पण मग जे काही आत्यांनी गार्डन वगैरे बनवलं होतं आम्ही ते सुद्धा बघायला गेलो. आणि इकडे छान असं वातावरणसुद्धा झालेलं होतं आणि आत्या सगळं सांगत होतं की कुठली काय झाडं वगैरे लावलेली आहेत. सो ठीक आहे, सगळ्या गोष्टी आटपून झाल्यानंतर आम्ही सुद्धा घरी जायला निघालो. आणि त्यावेळी ह्या बच्चूचं असं म्हणणं होतं की मलाही तुमच्यासोबत यायचं आहे, म्हणून मग थोडा वेळ त्यालासुद्धा गाडीत बसवलं आणि त्यानंतर सर्वांना टाटा बाय बाय करून आम्ही सुद्धा घरी यायला निघालो. सो आता ब्लॉग मी डायरेक्ट घरी जाऊन स्टार्ट करते. सो ठीक आहे फ्रेंड्स, मगाशीच आम्ही घरी वगैरे आलो, त्यानंतर फ्रेश झाली, जरा वेळ आराम वगैरे केला आणि आता संध्याकाळचे 7-7:30 झाले आहेत. आईचा सुद्धा दिवा वगैरे लावून झाला आहे. तर ठीक आहे, आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटू उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सो ठीक आहे, जर तुम्ही आजचा व्हिडिओ इथपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. सो ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग फ्रेंड्स. बाय.